नमस्कार. खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार यांच्या वतीने तसंच मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने चिखलदरा येथील मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी 10 दिवसीय आग्या मध संकलनाचं प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. तर आपण आग्या मधमाशांचं मी विद्या नहरे प्रशिक्षक म्हणून काम करतो. आपण पाहत असाल की जंगलामधल्या ज्या आग्याच्या वसाहती आहेत त्यांचं मध जर आपल्याला शास्त्रीय पद्धतीने काढता आलं तर असंख्य वसाहतीचं जतन होईल आणि त्याबद्दल आदिवासींना तो मध जो असेल शुद्ध स्वरूपात मिळेल आणि त्याचं मूल्यवर्धन होऊन त्यांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तर आग्याचा मध काढण्यास पूर्वी लोकांच्या मनामध्ये असलेल्या भीतीची भावना ही कमी होणं महत्त्वाचं आहे. आग्या मधमाशा ह्या रागीट स्वभावाच्या असल्याने त्यांना पाळता येणं जरी शक्य नसेल मात्र त्याचा मध हा आपल्याला काढता येईल. आणि ह्या ज्या चिखलदऱ्यातला जो मेळघाटातला भाग आहे अतिशय निसर्ग संपन्नतेने नटलेला भाग आहे आणि या भागातल्या जे वृक्षवेली झाडं ही आपल्याला चांगल्या प्रकारचा फुलोरा निर्माण करून देतात आणि ह्या भागातला फुलोरा आणि त्या भागातला गोळा केलेला मकरंद हा अतिशय आरोग्यदायी असा हा मध म्हणावा लागेल. या भागातलं जिओग्राफिकल जर आपण पाहिलं तर खूप साऱ्या वनसंपदा या भागामध्ये आहे. तर आग्याचं मध काढण्यापूर्वी आपल्याला त्या मधमाशांच्या सवयीबद्दल माहिती असलं पाहिजे. आग्या मधमाशा रागीट स्वभाव असल्यानं त्यांची जी सवय आहे ती आपल्याला लक्षात घेता असं लक्षात येतं की त्या उंचावर आपलं पोळं बांधतात. आता ती समुद्र सपाटीपासून 2 ते 3 हजार मीटर उंचीवर आपण झाडावर जे बघतात की निलगिरीचं हे काही मीटर अंतरावर उंचीचं झाड आहे आणि त्या उंचीच्या झाडावर ही आग्याची एक वसाहत आपल्याकडे आहे. आणि ह्या आग्याच्या एका वसाहतीमध्ये जवळपास 1 बाय 1 मीटरची पोळी ही वसाहत असू शकते. आणि ह्या कॉलनीमध्ये अशा असंख्य कॉलन्या ह्या मधमाशांच्या वसाहती आपल्या भागात आढळतात. तर हा जो मध आहे यांचा जो मध आहे हा जर काढायचा असेल किंवा याचा मध घ्यायचा असेल तर यांची जाळपोळ न करता आपल्याला अधिक शास्त्रोक्त पद्धतीने मध घेता आला पाहिजे. या अनुषंगाने भारत सरकार ते खादी ग्रामोद्योग आयोग किंवा शहापूर येथील स्फूर्ती क्लस्टरच्या विद्यमानं आदिवासी बांधवांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून संकलित झालेला मध मार्केटला विकत खरेदी करून त्यांना स्वतःच्या नावाने विकता यावा आणि त्यांना अधिकाधिक पैसे मिळावा हा हेतू आहे. आता आग्याच्या पोळीचं जर आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल की ती उंचावर अशी पोळी आहे. उंच टेकड्यांवर भिंतींवर किंवा तुम्हाला गड किल्ल्यांच्या ठिकाणी या पोळ्या आढळतात. पण चिखलदरा असा एक संपन्न भाग आहे मेळघाटामध्ये ते हजारो कॉलन्या झाडांवर आढळतात. या मधमाशांना मध काढण्या अगोदर आपल्याला आपली पूर्वतयारी असली पाहिजे. आपल्याला या प्रशिक्षणातून तुम्हाला मधमाशां संरक्षण व्हावं म्हणून एक पोशाख दिला जातो. त्या पोशाखातून आपण त्या मधमाशांना कोणत्या प्रकारचं केमिकल अथवा धूर न देता धूम्रक न वापरता मध काढता येईल. आपल्याला एका शिडीमार्फत याच्यावरती झाडापर्यंत पोहोचता येईल. त्या माध्यमातून आपल्याला जो मध काढायचा तो वरच्या बाजूला आहे जो मध असेल मधमाशांना हलक्याशा फवाऱ्याने किंवा पाण्याचा फवारा देऊन म्हणजे हातात ग्लव्ज असतील तुमचा संपूर्ण पोशाख हा मधमाशांच्या डंखापासून बचाव असेल असा तो ड्रेस आपण परिधान करतो. आणि यासाठी आपल्याला किमान या वसाहतीसाठी 5 लोकांची एक टीम बनावं लागते आणि आपल्याला यासाठी एक शिडी दोर लागते त्याला लॅटरल म्हणतात. त्या माध्यमातून आपल्याला एक बाल्टी स्टेनलेस स्टीलची बाल्टी एक चाकू टॉर्च आपण सायंकाळी जर मध काढत असाल लोकांना त्रास होणे या उद्देशाने. त्यानंतर याचे जे मधाचं पोळ्याची रचना तर वरच्या जी फांदीची खालची बाजू सर्वात प्रथम आपल्याला मध हा पोळं मधानं भरलेलं आढळतं. काही इंच सेंटीमीटरपर्यंत मधाचं पोळ्यांना हा भाग भरलेला आहे. त्याच्यात मधमाशाने लिंपून दिल्यानंतर मेणाचा लेअरचा पापुत्रा त्यावर चढवलेला आहे. आणि जो खालची बाजू ही आहे पिलावळीची. त्याच्यामध्ये त्याची अळी अंडी कोश आणि परागकणांचा एक साठा असतो. आपल्याला खालच्या बाजूचा मध न काढता वरच्या बाजूला अलगद अशा हाताने त्या मधमाशांना बाजूला जर सारलं तर त्याचा जो मधमाशा बाजूला झाल्यानंतर जो आपल्याला चाकूच्या सहाय्यानं फक्त काही लेफ्ट आणि राईट साईडच्या बाजूवर पाहिली तर आपल्याला काही 30% भाग सोडून जवळ फक्त मधाचंच पोळं काढायचं आहे. मधमाशांची पोळी कापून जमिनीवर फेकायची नाही किंवा मधमाशांच्या वसाहतीची किंवा त्या पोळीची नाजूक करायची नाही आहे किंवा त्यांना आग लावायची नाही. कारण तो मध जेव्हा आपण 70% मधाचा भाग काढू तर त्या पद्धतीनं आपल्याला त्याचा जो मध आहे तो बाल्टीच्या स्वरूपात खाली घेता येईल आणि तो नंतर आपल्याला साठवून पिळून झाल्यानंतर कारण त्याच्यामध्ये फक्त मध आणि मेणाच असेल ते जर गाळून घेतलं तर हलक्याशा कापडामध्ये गाळल्यानंतर तो मध आपल्याला स्टीलच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या ड्रममध्ये तुम्हाला साठवता येईल आणि तो मध आपल्याला एका बाटलिंग स्वरूपामध्ये पॅकेजिंग करून विकता येईल. तर तो जो मध आहे त्या मधाची जी पाण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे कारण मधमाशाच मधामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राखतात कारण तो फर्मंट होत नाही. जर 80% घरं भरलेली असतील तर कदाचित ह्या पोळ्यामध्ये तुम्हाला 10 ते 15 किलो मध आपल्याला ॲट द टाईम एका वेळेला मिळेल.
आणि आपण यानंतर मधमाशांचं मध काढल्यानंतर मधमाशांचं पुढे काय होईल, मधमाशा 30% राहिलेल्या मधावर आपली गुजरण करतील आणि असलेल्या फुलावरून परत मकरंद आणि पराग गोळा करतील आणि ती जी मधाची आपण काढलेली पोकळी आहे ती पुनश्च भरतील आणि त्यात मध साठवतील. मग नंतर पर्यायाने आपल्याला 15 दिवसानंतर परत या झाडावर जायचं आणि तो जो मध आहे फुलोरा अवस्था चांगली असेल तर त्यानंतर आपल्याला जी आपण लेफ्ट साईड घेतली होती 70% भागाची, आता या दुसऱ्या वेळेला आपल्याला लेफ्ट साईडचे 70% मध काढून 30% त्यांच्यासाठी ठेवायचं आहे. अशा रीतीने आपल्याला आलटून पालटून मधाचं आपण मध हे घेऊ शकतो आणि आपला जो मध आहे हा शुद्ध स्वरूपात आपल्याला मिळवता येतो, जेणेकरून जंगलाचं, पर्यावरणाचं आणि आपल्याला खाण्यासाठी जो शुद्ध मध मिळेल आणि पर्यायाने एक आदिवासींना रोजगाराची संधी अधिकाधिक उपलब्ध होईल. कारण तो जो मध शासकीय दराने खरेदी केला जातो किंवा स्वतःच्या नावाने किंवा स्फूर्ती क्लस्टरसारख्या यंत्रणेने आपल्याला त्यामध्ये प्लॅटफॉर्म दिलेला आहे की त्यांचे वनोपज त्यांनी तिथं आणावे आणि तिथून त्यांनी स्वतःचं हनी प्रोसेस करून बॉटलिंग करत ते विकू शकतात. आणि अशा रीतीचा हा झालेला शुद्ध मध हा या भागातला अतिशय शुद्ध, म्हणजे कारण या भागामध्ये कोणत्या प्रकारचं प्रदूषण नाही आहे, फॅक्टरीज नाही, शेतीचे कोणत्या प्रकारची रसायने फवारल्या जात नाही, त्यामुळे या मधामध्ये कोणत्या प्रकारे तुम्हाला केमिकल्स आढळणार नाही. हा मध अतिशय अँटीबायोटिक गुणधर्म असलेला मध आपल्याला आढळतो आणि या मधाची जैविकता अशी आहे की हा एक ऑर्गॅनिक म्हणूया सेंद्रिय मध म्हणून हा ओळखला जातो आणि जगभरामध्ये इथून मधाची निर्यात होते किंवा खूप साऱ्या पर्यटकांना, खूप साऱ्या ग्राहकांना या मधाची चव अतिशय आवडते. आणि ह्या मधामध्ये जे असलेले ग्रॅन्युअल्स आहे, कारण हा मध ज्या भागात निलगिरी आहेत, जांभूळ आहेत, मोहाची फुलं, हिरडा, बेहडा आहे, अशा विविध अशा आयुर्वेद गुणधर्म असलेल्या वनस्पतीचा फुलोरा या भागात आहे. खूप साऱ्या वृक्षवेली, लता आहे, काटेरी झुडपं आहेत की ज्यांचा आयुर्वेद गुणधर्म खूप सारा प्रकारची रान तुळस आहे. तर ते एकत्रित असा खूप सारा हंगामाप्रमाणे तुम्हाला मध इथं उपलब्ध होतो आणि या मधमाशांचं जतन, संवर्धन करून एक प्रकारे ही रोजगाराची संधी महिला पुरुष दोघांना या भागामध्ये मिळते आणि पर्यायाने ह्या जीवनमानामध्ये यांच्यात बदल होतो. असा हा मध आपल्याला या भागातला काढता येतो.